नमस्कार. पुस्तकार्थ. पुस्तकार्थचं आपलं आजचं पुस्तक जीवनोपयोगी रामायण. लेखक डॉक्टर भूषण फडके. प्रकाशक हेडविग मीडिया हाऊस. 12 एप्रिल 2024 रोजी पहिली आवृत्ती प्रसिद्ध झालेलं 115 पानी 210 रुपये किमतीचं पुस्तक जीवनोपयोगी रामायण. लेखक कीर्तनकार डॉक्टर भूषण फडके. PhD डॉक्टरेट असलेलं व्यक्तिमत्व, पेशानं आणि शिक्षणानं संगणक इंजिनियर असलेलं व्यक्तिमत्व, उत्कृष्ट गायक आणि कीर्तनकार डॉक्टर भूषण फडके लिखित जीवनोपयोगी रामायण. कांड हा शब्द अलीकडच्या काळात आपण अत्यंत भन्नाट आणि वेगवेगळ्या तऱ्हेने वापरत असतो. आता कांड या शब्दाचा अर्थ संस्कृत साहित्यात वेगळा आहे. कांड या शब्दाचा अलीकडच्या हिंदी मधला अर्थ वेगळा आहे. कांड या शब्दाचा सध्याच्या मराठी बोली भाषेतला, विशेषतः तरुणाईच्या बोली भाषेतला अर्थ फार वेगळा आहे. पण सध्याच्या काळात मराठी तरुण वर्ग ज्या अर्थानं हा शब्द उपयोगात आणतं, मी वापरतो मुद्दामून म्हणलं नाही, कारण त्याला मराठीत पुन्हा वेगवेगळे अर्थ आहेत आणि त्यातनं एक वेगळंच कांड होईल. तशा अर्थानं आपल्या आयुष्याचं जर कांड व्हायला नको असेल तर रामायणासारख्या जुन्या संस्कृत साहित्यात जे बालकांड, अयोध्याकांड, अरण्यकांड, किष्किंधाकांड, सुंदरकांड, युद्धकांड आणि उत्तरकांड सांगितलंय त्याचं विवरण आचरणात आणावं लागतं. या 7 कांडांचा, त्या कांडांचा उल्लेख पुन्हा करतो कारण ती शीर्षक आहेत: बालकांड, अयोध्याकांड, अरण्यकांड, किष्किंधाकांड, सुंदरकांड, युद्धकांड आणि उत्तरकांड. पुन्हा 7 कांड, जणू काही ही आयुष्याची सप्तपदी आहे. अशा या आयुष्याच्या सप्तपदी असलेल्या 7 कांडांचा व्यवहार्य आणि कालसुसंगत अर्थ सांगणारं पुस्तक म्हणजे डॉक्टर भूषण फडके लिखित, हेडविग मीडिया हाऊस प्रकाशित जीवनोपयोगी रामायण. जीवनोपयोगी रामायण यांचं पुस्तक, जीवनोपयोगी रामायण हे डॉक्टर भूषण फडके यांचं पुस्तक उपयुक्त आहे हे प्रथमदर्शनीच पटतं, कारण हे पुस्तक आधारित आहे. पण कारण मूळ वाल्मिकी रामायण हे 500 सर्ग आणि 24,000 लोकांचं आहे. आजच्या काळामध्ये एवढं वाचायला कोणालाही वेळ नाही. त्यामुळे यांचा आधार घ्यायचा, त्यातलं एक महत्वाचं सूत्र घ्यायचं आणि त्याची आत्ताच्या काळाशी संगती लावायची, अशा आशयाचं किंवा पद्धतीचं परीक्षा आहे हे पुस्तक आहे. आता शालेय आयुष्यात महत्वाच्या परीक्षा, नवनीत गाईड आणि 21 अपेक्षित प्रश्नसंच याच्या जोरावर सोडवणारी माझी पिढी आहे. आयुष्याच्या उत्तरार्धामध्ये कायद्याची परीक्षा दिली तरी कायद्याचं मूळ पुस्तक वाचण्यापेक्षा झाबवाला मालिकेतनं मी पास झालेली पिढी आहे. त्यामुळे 24,000 श्लोकांचं आणि 500 सर्ग किंवा प्रकरण असणारं रामायण मी किंवा माझी पिढी वाचेल किंवा माझ्या नंतरची पिढी वाचेल याची शक्यता कमी आहे. मी कमी आहे म्हटलं, बिलकुल नाही असं म्हटलं नाही. हे लक्षात ठेवून त्या रामायणाचा अर्क आणि मर्म लक्षात घेत त्याची आजच्या आयुष्याशी घातली गेलेली सांगड हेच मुळामध्ये डॉक्टर भूषण फडके यांच्या जीवनोपयोगी रामायण या पुस्तकाचं मर्म आहे. रामायणातल्या बहुतेक सगळ्याच घटना याना त्या स्वरूपात, याना त्या प्रमाणात, याना त्या कारणाने आपल्याला माहीत असतात. त्यामुळे त्या घटना पुन्हा एकदा सविस्तरपणाने या पुस्तकात लेखक सांगत बसत नाहीत आणि ते चांगलं आहे. अशा घटना मोजक्या शब्दात सांगून त्याचा संदर्भ देत त्यातून कोणता धडा किंवा शिकवण घ्यायचा हे 1 किंवा 2 वाक्यात सांगत हे पुस्तक पुढे जात राहतं. हे मला फार महत्वाचं आणि वैशिष्ट्यपूर्ण वाटतं. अगदी साधं उदाहरण देतो. राजा दशरथाचा बाण लागून श्रावण बाळाचा मृत्यू झाल्यानं श्रावणाचे आई वडील राजा दशरथाला शाप देतात. ही सर्वज्ञात आहे घटना. ती मोजक्या शब्दात लेखक या पुस्तकात सांगतो आणि ही घटना राजा दशरथ जेव्हा वशिष्ठ ऋषींना सांगतो तेव्हा ऋषी वशिष्ठ हे राजा दशरथाला म्हणतात की राजा, हा शाप तुझ्यासाठी शाप नसून वरदान आहे. अरे, मृत्यू समयी तुझ्याजवळ पुत्र राहणार नाही याचा अर्थ त्याच्या आधी तुला पुत्रसुख आहे हे लक्षात घे. हा प्रसंग, हा संदर्भ, हे उद्गार सांगत या मुद्द्याचा, या प्रसंगाचा शेवट करताना या पुस्तकात लेखक असं म्हणतात: वाईटातनं चांगलं घेण्याची वृत्ती किंवा योग्यता, पॉझिटिव्ह ॲटिट्यूड, वाईटातनं चांगलं घ्यायची वृत्ती किंवा योग्यता वशिष्ठ ऋषींकडे आहे, ती आपल्याकडेही असली पाहिजे. अशा आशयाचा प्रसंग, त्याचं मर्म,
त्याचं सूत्र आणि त्याची आजची सांगड, अशा पद्धतीनं हे संपूर्ण 115 पानी पुस्तक चालतं. पुन्हा 115 पानी म्हणजे म्हटलं तर बसल्या बैठकीत वाचता येईल, म्हटलं तर पाहिजे त्यावेळेला पाहिजे ते पान काढून वाचावं अशी परिस्थिती. आणि म्हणून पुस्तकार्थातलं आजचं पुस्तक जीवनोपयोगी रामायण. मगाशी मी जो उल्लेख केला की राजा दशरथाच्या बाणाचा वेध पडतो, बळी पडतो आणि श्रावणाचा मृत्यू होतो. श्रावणाचा आई वडील त्यामुळे राजा दशरथाला शाप देतात आणि मग त्याचं मर्म वशिष्ठ ऋषी राजा दशरथाला सांगतात. याच प्रसंगाचा संदर्भ देत पण वेगळ्या ठिकाणी हे पुस्तक मूलभूत प्रश्न उपस्थित करतं की जर राजा दशरथ हा शब्दवेधी बाण मारण्यामध्ये पटाईत होता, तर त्याला श्वापदानं पाणी पिण्याचा आवाज आणि कमंडलूमध्ये पाणी भरल्याचा आवाज यातला फरक लक्षात कसा नाही आला, त्या हा प्रश्न उपस्थित करतं. आणि अगदी लगेचच त्याच पुस्तकात हे पुस्तक त्याचं उत्तर देतं. खरं म्हणजे पुढच्या चोळीत हे पुस्तक उत्तर देतं आणि असं म्हणतात, सांगितलं जातं की त्या काळ्या वेळेला राजा दशरथ हा विचलित मनोवस्थेत होता. आता त्याची मनोवस्था विचलित का होते याचा संदर्भ या पुस्तकात आहे, त्यामुळे तो इथं घेत नाही, सगळंच सांगत नाही. पण ती विचलित मनोअवस्था असल्यामुळे राजा दशरथाच्या मनाला श्वापदानं पाणी पिण्याचा आवाज आणि कमंडलूमध्ये वाहत्या नदीतलं पाणी भरण्याचा आवाज याच्यामधला फरक लक्षात आला नाही. असं सांगत हे पुस्तक असं म्हणतं की मनस्थिती ठीक नसताना कोणतंही काम करू नये. आपल्याला जे सांगितलं जातं लक्ष एकाग्र कर आणि काम कर, त्याची ही पूर्वपीठिका असते. आणि म्हणून या पुस्तकाचं नाव आहे जीवनोपयोगी रामायण. एकंदरीतच एका सलग संदर्भातलं विविध प्रसंगातनं एकापेक्षा जास्त सल्लामसलत देणारं पुस्तक, अशी अनेक उदाहरणं या पुस्तकामध्ये आढळतात. आणि पण विस्तार भयास्तव आणि या पुस्तकाबद्दलची तुम्हा वाचकांची उत्सुकता कायम ठेवायची म्हणून याहून जास्त प्रसंग सांगत नाही. एक मात्र आवर्जून सांगतो की या पुस्तकाचे लेखक डॉक्टर भूषण फडके हे मी मगाशी म्हणलं तसं शिक्षणानं कम्प्युटर इंजिनियर आहेत. मानसशास्त्र आणि कीर्तन या विषयात त्यांच्याकडे 2 वेगवेगळ्या स्वतंत्रपणानं असलेल्या पदवी आहेत. मानव संसाधन म्हणजे HR या विषयामध्ये ते डॉक्टरेट आहेत आणि ते व्यवस्थापन म्हणजे मधले पदवीधर म्हणजे MBA आहेत. याची साक्ष आणि प्रचिती या पुस्तकात पानोपानी येते. आद्य ग्रंथ रामायण आणि त्यातून मिळणारे आजच्या काळातले संकेत अशी सांगड घालणं हे निश्चितच सोपं नाही. पण या शिक्षणाच्या पार्श्वभूमीवरती डॉक्टर भूषण फडके हे शिवधनुष्य लीलया पेलतात हे लक्षात घेतलं पाहिजे. आता रामायणाचं बोलत असताना शिवधनुष्य पेलतात असं म्हणायचं की नाही हा मात्र वेगळा मुद्दा. आणि त्याचबरोबर पेशानं कीर्तनकार असल्यामुळे पण शिक्षणानं व्यवस्थापनातले डॉक्टरेट असल्यामुळे हे पुस्तक म्हणजे एकाच वेळेला कीर्तनातली रसाळता, व्यवस्थापनातली काटेकोरता आणि मानसशास्त्राची तर्कसंगतता याचा उत्कृष्ट त्रिवेणी संगम आहे. आणि म्हणून आजचं पुस्तक जीवनोपयोगी रामायण. कीर्तनामध्ये जसा पूर्वरंग असतो आणि मग उत्तर रंग असतो, तशा स्वरूपाची पण उलट्या क्रमानं मांडणी ही या पुस्तकाची आहे. कीर्तनाच्या पूर्वरंगात सूत्रप्रवेश केला जातो, मग त्याची तत्व मांडणी किंवा तत्वचर्चा केली जाते आणि उत्तर रंगात त्याला अनुरूप अशी कथा सांगितली जाते. पण या व्हिडिओच्या सुरुवातीला मी जी 2 उदाहरणं दिली त्यामुळे तुमच्या लक्षात आलं असेल की प्रत्यक्ष प्रसंग किंवा कथा ही या पुस्तकामध्ये आधी सांगितली जाते आणि मग त्याचं सूत्र किंवा त्याच्या मागचं सूत्र सांगितलं जातं. म्हणजे कीर्तनासारखी पूर्वरंग आणि उत्तर रंग अशी मांडणी येते, फक्त त्याची क्रमवारी गमतीची किंवा उलटी आहे. खरं सांगायचं म्हणजे हल्लीच्या उफराट्या जगामध्ये ही उलटी क्रमवारी जास्त सोयीची जाते. संदर्भ, संगती आणि संशोधन अशा पद्धतीनं रामायणाची एक अत्यंत अनोखी मांडणी करणारं पुस्तक. असंच डॉक्टर भूषण फडके यांच्या जीवनोपयोगी रामायण या पुस्तकाची प्रतिमा एक वाचक म्हणून माझ्या मनामध्ये राहील, याविषयी माझ्या मनामध्ये कोणतीही शंका नाही. आपल्याला माझी विनंती राहील की हे पुस्तक वाचा आणि तुमच्या मनामध्ये कोणती प्रतिमा उभी राहते हे जरूर कळवा. या छोटेखानी पुस्तकाचं छोटेखानी विवेचन करताना या पुस्तकाच्या समारोपात येणाऱ्या 2 ओळी इथं सांगण्याचा मोह मला आवरत नाही. तिथं या पुस्तकाचे लेखक डॉक्टर भूषण फडके म्हणतात की प्रभू श्रीराम ही कोणी एक व्यक्ती नाही, ती एक वृत्ती आहे. प्रभू श्रीराम ही कोणी एक व्यक्ती नाही, ती एक वृत्ती आहे आणि ही वृत्ती कसं जगावं
हे सांगते. आणि तो एक मानदंड आहे. एका सुसंस्कृत आणि सभ्य जगातल्या एका माणसानं दुसऱ्या माणसाशी कसं वागावं, कसं जगावं हे सांगणारा. आणि म्हणून या पुस्तकाचं नाव जीवनोपयोगी रामायण. या 2 ओळी या पुस्तकात वाचल्या आणि मनामध्ये आलं की तुमच्या माझ्यासारख्या मर्त्य मानवाच्या आयुष्याचं मिशन स्टेटमेंट तयार करायला रामायण हमखास पाया ठरेल. आणि त्या प्रक्रियेत प्रॅक्टिकल आणि प्रिसाईज असा सल्लागार करेल असं पुस्तक डॉक्टर भूषण फडके लिखित जीवनोपयोगी रामायण. मनपूर्वक धन्यवाद. पुस्तकार्थ.